जाणवतं असे काही तुम्ही उदाहरणं तुमच्या समोर आहे का, ज्यांचे जीवन हे कर्जबाजारी वैवाहिक जीवन वैवाहिक सुट्टी हे झालेले आहे? असे काही तुमच्या बघण्यात आहे का असे काही लोक किंवा असे काही परिवार? हो दादा आहेत ना. आणि अनेक वेळ त्यांना लागला, काहींना तर त्यातून बाहेर निघता येत नाही, इतके काही लोक कर्जबाजारी झाले आहेत. लिटरली काही लोकांनी कर्जबाजारी झाले, परंतु कर्ज फेडता आलं नाही म्हणून ते हारले आणि त्यांनी स्वतःला स्वतःचा नाश त्यांनी करून घेतला, म्हणजे आत्महत्या केल्या अनेक लोकांनी. माहिती तुम्हाला, तुम्ही वाचता अशा गोष्टी, कानावरती येतात न्यूज मध्ये किंवा पेपर मध्ये किंवा आपल्या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आता बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या लवकर कळतात, किंवा गावामध्ये अशा घटना घडत असतात कधी कधी. असं येतं की नाही, असं ऐकण्यात येतं का चर्च? हो येतं असं ऐकण्यात? तुम्ही मग आपण काल शिकलो होतो पैशांबद्दलचा तुमचा दृष्टिकोन, हे आपण काल शिकलो होतो. आणि म्हणून आनंदी जीवन जगण्यासाठी खूप साऱ्या पैशांची गरज नाहीये. आनंदी जीवन जगण्यासाठी तुम्हाला तुमच्या लाईफ पार्टनरची गरज आहे, तुम्हाला तुमच्या कुटुंबाची गरज आनंदी जीवन जगण्यासाठी. परंतु लोकांचा एक समज असा झाला आहे की खूप पैसे असेल तर आपण आनंदी जीवन जगू शकतो. पण बायबल सांगतं की सर्व प्रकारचा जो लोभ आहे तो माणसाला पापाकडे जे आहे ते प्रवृत्त करत असतो, पाप करण्याकरता. आपण अनेक उदाहरणं देखील पाहिलं होतं लुकृ वर्तमान मत्तयाच्या पुस्तकातून, की लोभापासून आपण नेहमी दूर राहायला पाहिजे. आज नवीन विषय आपण शिकणार आहोत. हा विषय सर्वात महत्वाचा आज आपण शिकणार आहोत. आजचा आपला विषय आहे, आपला मेन विषय आहे, तुमचं कुटुंब आनंदी राहू शकतं. आणि अनुक्रमणिकेतला जो 5वा सब मुद्दा आहे तो आपण पाहत आहोत. तुम्ही लिहून घ्या सब मुद्दा अनुक्रमणिकेतला, आणि हा फार महत्वाचा आहे, म्हणून सर्वांनी लक्षपूर्वक ह्या गोष्टी समजून घ्या, लिहून घ्या, राहिला असेल तर विचारा. हेडलाईन लिहा, घरच्या लोकांचे मन कसे राखाल. घरच्या लोकांचे मन कसे राखाल. आणि कंसामध्ये लिहा कल से 3:12. कंसामध्ये लिहा कल से 3:12, पुढे डॅश करा आणि लिहा ममता, सौम्यता, लीनता, सहनशीलता ही धारण करा. परत सांगतो, ममता, सौम्यता, लीनता, सहनशीलता ही धारण करा. आता कौटुंबिक जीवन जगत असताना तुम्ही तुमच्या कुटुंबामध्ये अनेक लोक आहेत, बरोबर का नाही? त्यातले काही नाव आपण घेणार आहोत. तुमच्या कुटुंबामध्ये तुमचा पती असतो, बरोबर का नाही? मग पती बरोबर कोण कोण असतं? एक एक करून. पत्नी, मुलं, आई वडील. पत्नी असते, मुलं असतात आणि सासू सासरे असतात, बरोबर का नाही? त्याच्यामध्ये देर आहे का? देर असतो. हो. नणंद असते का? हो. म्हणजे सरासरी
तुमच्या कुटुंब म्हणजे तुमचं ज्यावेळेस विवाह होतो त्यावेळेला तुम्ही एका नवीन परिवारामध्ये येता आणि त्या परिवारामध्ये आपल्याला सासू सासरे नणंद देर हे सर्व आपल्याला त्या कुटुंबामध्ये पाहायला भेटतात. आता हे जे आहे हे तुमच्या घरचे लोक आहे, हे तुमच्या घरचे लोक आहे. आता तुम्ही सून या नात्याने ज्यावेळेस त्या घरामध्ये तुम्ही जातात त्यावेळेला हे सर्व लोक तुमच्याकरता नवीन आहे. एवढंच काय तर तुमचा पती देखील तुमच्याकरता नवीन आहे. आता ह्या सर्वांची जी मनं आहे ती तुम्हाला जिंकायची आहे. तर ही कशा प्रकारे तुम्हाला जिंकता येईल, कशा प्रकारे तुम्हाला ह्या सर्वांची मनं जी आहे ती राखता येईल, हे आज आपण शिकणार आहोत. आणि तुम्हाला तुमच्या घरच्या लोकांची मनं राखण्यासाठी पवित्र शास्त्रातील भरोशालायक तत्वांची अत्यंत गरज भासत असते. आणि पवित्र शास्त्र कलसे 3:12 आपण वाचू या वेळेला ह्या वचनामध्ये ते आपण लिहिलं आहे, परंतु हे वचन आपण काढू आपल्या पवित्र शास्त्रामध्ये आणि आपण ते वाचणार आहोत. ज्यांना भेटला असेल त्यांनी हळूवारपणे हे वाचण्यासाठी मदत करा. ज्यांना भेटला असेल त्यांनी कलसे 3रा अध्याय. यस. तेव्हा तुम्ही देवाचे पवित्र व प्रिय असे निवडलेले लोक आहात, म्हणून करुणायुक्त हृदय, ममता, सौम्यता, दीनता, सहनशीलता ही धारण करा. बघा, देवाचं वचन सांगत आहे की तुम्ही देवाचे निवडलेले लोक आहात. तुम्ही देवाचे निवडलेले लोक आहात आणि तुम्ही पवित्र लोक आहात. ठीक आहे. त्याची सुरुवात बघा, त्या वचनाची सुरुवात, तेव्हा तुम्ही देवाचे पवित्र व प्रिय असे निवडलेले लोक आहात. आता आपण ज्या वेळेला कुटुंबामध्ये एकत्र राहतो त्यावेळेला देवाची अशी इच्छा आहे की आपण त्या कुटुंबामध्ये राहत असताना आपल्यामध्ये किती गोष्टी असणं गरजेचं आहे. तर पहिली गोष्ट आहे करुणायुक्त हृदय. तुमचं जे हृदय आहे ते करुणायुक्त असलं पाहिजे. तुमच्यामध्ये सौम्यता असली पाहिजे, तुमच्यामध्ये लीनता असली पाहिजे आणि तुमच्यामध्ये सहनशीलता असली पाहिजे. आणि ह्या वचनाच्या ब भागामध्ये असं म्हटलेलं आहे की हे जर नसेल तर तुम्ही हे धारण करा. हे जर नसेल तर तुम्ही हे काय करा, धारण करा. आता लक्ष द्या, ह्या सर्व स्वभावाची गरज ही तुम्हाला तुमच्या कुटुंबामध्ये असणारे इतर जे काही लोक आहे त्यांचं मन राखण्यासाठी मदत करणार आहे. त्यांचं मन राखण्यासाठी तुम्हाला हे जे स्वभाव आहे हे तुमच्या उपयोगी जे आहे ते येणार आहेत. आणि आज वर्तमान समयामध्ये आपण पाहतो की कुटुंबातील इतर लोकांचं जे मन आहे ते राखल्या जात नाही. आणि ते का राखल्या जात नाही? कारण त्यांच्यामध्ये सौम्यतेचा अभाव असतो, त्यांच्यामध्ये ममतेचा अभाव असतो, त्यांच्यामध्ये लीनतेचा अभाव असतो, त्यांच्यामध्ये करुणायुक्त हृदयाचा अभाव त्यांच्यामध्ये असतो आणि त्यांच्यामध्ये सहनशीलतेचा अभाव असतो. आणि म्हणून आपण पाहतो की अनेक कुटुंब हे आज तुटलेल्या अवस्थेमध्ये आपल्याला पाहायला भेटतात. जगाच्या पाठीवर वर्तमान समयामध्ये जवळपास 75% कुटुंब
हे तुटलेले आहेत आणि ते तुटण्याच्या मागची कारण अनेक आहेत. त्यातील अनेक कारण आज या वेळेला आपण शिकणार आहोत. काही लिखाण काम तुम्हाला करावं लागेल आणि हळूवारपणे मी तुम्हाला ह्या सर्व ज्या तुम्ही तुमच्या घरच्या लोकांचे मन कसे राखाल याविषयी काय करणार आहे, सांगणार आहे. पहिली गोष्ट, लग्नामुळे तुम्ही लिहून घेऊ शकता. लग्नामुळे एका नवीन कुटुंबाची सुरुवात होते. लग्नामुळे एका नवीन कुटुंबाची सुरुवात होते. आई वडिलांबद्दल तुमच्या मनात नेहमीच प्रेमाची व आदराची भावना असेल. आई वडिलांबद्दल तुमच्या मनात नेहमीच आदराची भावना असेल. पण लग्नानंतर तुमच्यासाठी तुमचा विवाहासोबती पृथ्वीवरील सर्वात महत्वाची व्यक्ती बनते. परत सांगतो, लिहून घ्या. पण लग्नानंतर तुमच्यासाठी तुमचा विवाहासोबती पृथ्वीवरील सर्वात महत्वाची व्यक्ती बनते. आता हा मुद्दा समजून घेऊ. ज्या वेळेला, एकदा सांगा दादा पण. परत एकदा सांगतो, लग्नामुळे एका नवीन कुटुंबाची सुरुवात होते. आई वडील, लिहून घ्या, लग्नामुळे एका नवीन कुटुंबाची सुरुवात होते. आई वडिलांबद्दल तुमच्या मनात नेहमीच प्रेमाची व आदराची भावना असेल. आई वडिलांबद्दल तुमच्या मनात नेहमीच प्रेमाची व आदराची भावना असेल. आता हा मुद्दा समजून घ्या. आता ज्या वेळेला एखाद्या मुलाचं आणि मुलीचं विवाह होतो, आता विवाह झाल्यानंतर ते एका नवीन कुटुंबाची सुरुवात जी आहे ते करत असतात. पण विवाहाच्या अगोदर दोघांच्याही जीवनामध्ये आई वडील आहेत. विवाहाच्या अगोदर दोघांच्याही जीवनामध्ये आई वडील आहेत आणि त्या दोघांच्याही जीवनामध्ये आपण पाहतो की आई वडिलांबद्दल त्यांच्या मनामध्ये नेहमीच प्रेम व आदराची भावना असते. हे लग्नाच्या अगोदरच सांगत आहे मी तुम्हाला. आई वडिलांबद्दल त्यांच्या मनामध्ये नेहमीच प्रेमाची व आदराची काय असते, भावना असते. पण लग्नानंतर तुमच्यासाठी तुमचा विवाहासोबती पृथ्वीवरील सर्वात महत्वाची व्यक्ती बनते. म्हणजे पत्नी करता पती आणि पती करता पत्नी ही पृथ्वीवरील सर्वात महत्वाची व्यक्ती बनते. म्हणजे काय, आता त्या ठिकाणी आपण पाहतो की एका नवीन कुटुंबाची काय झालेली आहे, सुरुवात झालेली आहे लग्न झाल्यानंतर. आता पती पत्नी हे एकमेकांकरता सर्वात महत्वाची व्यक्ती बनलेली आहे. आता लग्न अगोदर मुलीकरता किंवा मुलाकरता सर्वात महत्वाची व्यक्ती कुटुंबातली कोण होती? चर्च. लग्न अगोदर मुलीकरता किंवा मुलाकरता कुटुंबातील सर्वात महत्वाची व्यक्ती कोण होती? आई वडील. आई वडील. व्हेरी गुड. आई वडील हे त्या मुलीकरता, आई वडील हे त्या मुलाकरता
पृथ्वीवरील सर्वात महत्वाची व्यक्ती होती आणि त्यांच्याबद्दल त्यांच्या मनामध्ये नेहमी प्रेम व आदराची भावना होती. पण आता आपण पाहतो की लग्न झालेलं आहे. आता दोघांचे काय झालेलं आहे, लग्न झालेलं आहे आणि त्या लग्नाबरोबरच आता त्यांनी नवीन कुटुंबाची सुरुवात केलेली आहे. आता लग्न झालेलं आहे म्हणजे काय, लग्नाबरोबरच त्यांनी आता नवीन कुटुंबाची सुरुवात केलेली आहे. ही गोष्ट घरातल्या काहींना समजणे कदाचित जड जाऊ शकते. कोणती गोष्ट? लग्न झाल्यानंतर त्यांनी एका नवीन कुटुंबाची काय केलेली आहे, सुरुवात केलेली आहे. ही गोष्ट घरातील काहींना समजणं जड जाऊ शकतं कदाचित. मग त्यामध्ये आईला ही गोष्ट समजण्याकरता जड जाऊ शकतं किंवा वडिलांना ही गोष्ट समजण्याकरता जड जाऊ शकतं की आता आपल्या मुलाचं लग्न झालेलं आहे आणि त्याने आता नवीन कुटुंबाची सुरुवात केलेली आहे. किंवा ही गोष्ट सासूबाईंना कदाचित जड जाऊ शकतं किंवा सासऱ्यांना कदाचित समजण्याकरता जड जाऊ शकतं. किंवा मुलाचे जे सासू सासरे आहे किंवा मुलीचे जे सासू सासरे आहे त्यांना ही गोष्ट समजणं काय होऊ शकतं, कदाचित जड जाऊ शकतं. कोणती गोष्ट? की आता यांनी दोघांनी एका नवीन कुटुंबाची काय केलेली आहे, सुरुवात केलेली आहे. पण पुढे असं लिहिलेलं आहे, पण बायबलची तत्वे तुम्हाला यामध्ये समतोल राखण्यास मदत करतील. लक्ष द्या, बायबलची तत्वे तुम्हाला यामध्ये एक एक जो बॅलन्स आहे, एक जो बॅलन्स आहे तो राखण्यासाठी तुम्हाला मदत करतील. उदाहरणार्थ आपण कलसेकराचं पत्र 3रा अध्याय आणि 12 वचन आपण लिहिलं. त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की तुम्ही ह्या गोष्टी धारण केल्या पाहिजेत. कोणत्या? ममता, करुणायुक्त हृदय, सौम्यता, लीनता, सहनशीलता, ह्या सर्व तुमच्यामध्ये असणं फार गरजेचं आहे. अशासाठी की आता तुम्ही एका नवीन कुटुंबाची सुरुवात केलेली असताना तुमच्या कुटुंबामध्ये अनेक लोक आहेत. तुमच्या कुटुंबामध्ये अनेक लोक आहेत आणि ह्या सर्वांची आता तुम्हाला मन राखायची आहे. आता ह्या सर्वांना तुम्हाला आता जिंकायचं आहे. आता ह्या सर्वांना आपण पाहतो की हे सर्व जे कुटुंबातले लोक आहेत वेगवेगळे, जसं आई बघितलं, वडील बघितले, नणंद बघितलं किंवा त्यामध्ये आपण देर बघितला, आणखीन कोणी जर असेल त्या व्यक्ती त्या ठिकाणी. आता या सर्व लोकांची मन जर तुम्हाला राखायची आहे तर तुमच्यामध्ये ह्या सर्व गोष्टी असणं फार गरजेचं आहे. कारण अनेक वेळा असं होतं की नवीन कुटुंबाची सुरुवात केल्यानंतर देखील आपल्या वैवाहिक जीवनामध्ये अनेक इंटरफेअर केले जातात. बरोबर आहे की नाही? आपल्या वैवाहिक जीवनामध्ये अनेक जे आहे ते इंटरफेअर केलं जातं की नाही केलं जात? चर्च हो. केलं जातं. आणि मग ते इंटरफेअर करणं हे आवडतं का कुणाला? नाही. ते आवडत नाही कुणाला. परंतु देवाचं वचन सांगत आहे की अशा वेळेला जर एखादा व्यक्ती तुमच्या घरातला तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये जर इंटरफेअर करत आहे तर त्या व्यक्तीला तुम्ही समतोलतेमध्ये हे सर्व स्वभाव दाखवणं गरजेचं आहे. म्हणजे एखादा व्यक्ती जर तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये जर खूप हस्तक्षेप करत आहे आणि त्याचं ते हस्तक्षेप करणं कुठेतरी तुम्हाला त्रास देण्यासारखं आहे, तर अशा व्यक्तीला आज वर्तमान समयामध्ये आपण पाहतो की त्याला दुर्लक्षित केलं जातं किंवा त्याला जे आहे आपण इतकं व्हॅल्यू त्याला आपण देत नाही किंवा त्याच्याबरोबर आपण वाद घालून बसतो.
किंवा आपल्याला असं वाटतं की हा व्यक्ती माझ्या जीवनातला माझा सर्वात मोठा काय आहे, विरोधक आहे. आज वर्तमान समयामध्ये अनेक वैवाहिक सोबत्यांमध्ये अशाच प्रकारचा गैरसमज हा घरातील इतर लोकांना घेऊन झालेला असल्या कारणामुळं त्यांना एकत्र राहणं जे आहे ते जड गेलेलं आहे आणि त्यांनी आपण पाहतो की फार लवकर वेगळं जे आहे ते राहायला सुरुवात केलेली आहे. पण वचन सांगत आहे, बायबलची जी तत्वे आहे, बायबलचे तत्व काय आहे? तुम्ही तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये नवीन कुटुंबाची सुरुवात केलेली असताना तुमच्या कुटुंबामध्ये इतर देखील लोक आहेत आणि त्यांच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. कारण ज्या प्रकारे तुम्ही लग्नाच्या अगोदर तुमच्या आई-वडिलांबद्दल तुमच्या मनामध्ये प्रेम होतं, तुमच्या मनामध्ये तुमच्या आई-वडिलांबरोबर बद्दल आदर होता, तोच आदर आणि तेच प्रेम आता तुमच्यामध्ये असणं पण फार गरजेचं आहे. जरी पण पृथ्वीवरील सर्वात महत्वाची व्यक्ती ही तुमच्या जीवनामध्ये तुमची वैवाहिक सोबती जर आलेली आहे, तर तरी पण तुमचा जो आदर आहे, तुमचा जो रिस्पेक्ट आहे, तुमच्या आई-वडिलांबद्दलचा तो कमी होता कामा नये. उदाहरणार्थ, जर एखादी मुलगी विवाह करून जर आपल्या पतीच्या घरी जर ती आलेली आहे, तर जो रिस्पेक्ट आणि जे प्रेम ती आपल्या आई-वडिलांवरती लग्न झाल्या अगोदर करत होती, तोच आता तिने ह्या ठिकाणी सासू-सासऱ्यांच्या संदर्भात करणं देखील गरजेचं आहे. किंवा जो आदर किंवा जे प्रेम आपल्या भावाबद्दल किंवा बहिणीबद्दल तिला होतं, तसंच आता ह्या कुटुंबामध्ये देखील तिला त्या प्रकारे समतोल जो आहे, राखणं फार गरजेचं आहे. पण हे केवळ त्या वैवाहिक स्त्री संदर्भातच मी बोलत नाही, तर त्या उलट पतीने देखील त्याच प्रकारची भूमिका आपल्या सासू-सासऱ्यांच्या संदर्भामध्ये राबवणं फार गरजेचे आहे. आणि आज अशा प्रकारची भूमिका हे नवीन कुटुंबाची सुरुवात केले असलेल्या वैवाहिक सोबत्यांकडून निभवलं जात नाही. आज तुम्ही बघा, अनेक वेळा नवीन विवाह होतो आणि 4-5 महिन्यामध्येच भांडणं होऊन जातात. आणि मग पत्नी म्हणते की तुमची आई बरोबर नाहीये. पत्नी म्हणते की तुमचे वडील बरोबर नाहीये. तुमची बहीण बरोबर नाहीये. नवरा म्हणतो तुझे आई-वडील बरोबर नाहीये. तू असं म्हणजे मला तुम्हाला हे सांगायचं आहे, की वर्तमान समयामध्ये आज अनेक नवीन कुटुंबांची सुरुवात ही होत आहे. परंतु त्या कुटुंबांमध्ये आपल्याला सौम्यता बघायला भेटत नाही. त्या कुटुंबामध्ये आपल्याला ममता बघायला भेटत नाही. त्या कुटुंबामध्ये आपल्याला कृपायुक्त हृदय बघायला भेटत नाही. त्या कुटुंबामध्ये आपल्याला लीनता बघायला भेटत नाही. त्या कुटुंबांमध्ये आपल्याला सहनशीलता बघायला भेटत नाही. जर त्या कुटुंबांमध्ये ह्या सर्व गोष्टी जर असत्या, तर त्यांनी एकमेकांची मनं जी आहेत ती राखली असती. त्यांनी एकमेकांची मनं जी आहे, ती निराश करण्याऐवजी ती जिंकली असती. त्यांनी एकमेकांचं सहन केलं असतं. त्यांनी एकमेकांसोबत सौम्यतेने जे आहे ते वागणूक केली असती. त्यांनी एकमेकांना जे आहे ते लीनतेने उत्तर दिलं असतं. त्यांनी एकमेकांना जे आहे ते समजून घेतलं असतं. पण आज वर्तमान समयामध्ये आपण पाहतो की अशा प्रकारे एकत्रित राहणारं कुटुंब फार कमी आपल्याला दिसतं. फार कमी दिसतं. आणि म्हणून वचन सांगत आहे, की तुम्हाला तुमच्या कुटुंबामध्ये जर समतोल राखायचा आहे नातेसंबंधामध्ये, समतोल लक्ष द्या. जर एखाद्या स्त्रीचं आणि एखाद्या पुरुषाचं, मुलाचं आणि मुलीचं जर लग्न झालेलं आहे आणि त्यांनी त्यांच्या वैवाहिक जीवनामध्ये नवीन कुटुंबाची सुरुवात केलेली आहे, तर याचा अर्थ हा नाहीये, की त्यांना त्यांच्या लाईफ पार्टनरच्या व्यतिरिक्त दुसरं कोणी नाही, असा त्याचा अर्थ होत नाही. परंतु अनेक ठिकाणी आपल्याला हे पाहायला भेटतं, की लग्न झालं, की त्याच्या 1-1.5 वर्षामध्ये लगेचच वेगळं राहायला सुरुवात करून देतात. बरोबर आहे की नाही ह्या गोष्टी?
ह्या गोष्टी बरोबर आहे की चुकीच्या आहे या गोष्टी? काय वाटतं तुम्हाला? असं बघितलं आहे वर्तमान समयामध्ये तुम्ही? असं घडलेलं आहे? असं घडत आहे का? घडत आहे असं? घडतंय. आणि काही ठिकाणी तर 6 महिन्यातच कुटुंब वेगळे होत आहे. अनेक ठिकाणी 6 महिन्यातच कुटुंब वेगळे होत आहेत. पण याला कारण काय आहे? अशा प्रकारे आज कुटुंब जे आहे ते इतक्या लवकर वेगळे होत आहे. त्याला कारण हे आहे की त्यांना त्यांच्या कौटुंबिक जीवनामध्ये ज्या गोष्टींची गरज असते त्या गोष्टी त्यांच्या जीवनामध्ये नाहीये, म्हणून त्यांना त्यांच्या कुटुंबामध्ये आपण पाहतो की एकत्रित इतरांसोबत जे आहे ते राहणं कठीण जात आहे. नवीन कौटुंबिक नाते हे आणखीन घट्ट करत असतानाच नवीन कौटुंबिक नाते हे आणखीन घट्ट करत असतानाच घरच्यांचं मन राखण्यासही बायबलची तत्वे आम्हाला मदत करत असतात. ज्या वेळेला तुम्ही एखाद्या नवीन परिवारामध्ये येतात त्यावेळेला तुमचं जे नातं आहे ते फारसं घट्ट नसतं. तुमचं जे नातं आहे ते फारसं जे आहे ते घट्ट नसतं आणि म्हणून ते तुमचं नातं आणखीन घट्ट व्हावं यासाठी पवित्र शास्त्र हे आपल्याला जे आहे ना आपलं नातं हे घरच्यांसोबत घट्ट होण्यासाठी मदत करत असत. आणि पहा त्याच्यातला 1 नंबरचा मुद्दा आपण पाहणार आहोत. 1 नंबरचा जो मुद्दा आहे तो आपण पाहणार आहोत आणि तिथे लिहून घ्या, हेडलाईन लिहून घ्या, घरच्या लोकांबद्दल योग्य दृष्टिकोन बाळगा. लिहून घ्या, घरच्या लोकांबद्दल योग्य दृष्टिकोन बाळगा. अनेक वेळा एक योग्य दृष्टिकोन हा घरातील इतर लोकांबद्दल जे आहे तो बाळगला नसल्या कारणामुळे देखील आपण पाहतो की आपले जे नातं आहे ते त्या घरातील इतर सदस्यांसोबत घट्ट होत नाही. आपण पुढे लिहिणार आहोत, घरच्या लोकांबद्दल योग्य दृष्टिकोन बाळगा. पुढे लिहा, एक मुद्दा टाकून, घरच्या लोकांबद्दल योग्य दृष्टिकोन बाळगा. तुमच्या घरामध्ये जर सासू आहे, सासरे आहे, तुमच्या घरामध्ये जर नणंद आहे, तुमच्या घरामध्ये देर आहे, तुमच्या घरामध्ये अजून कोणी असेल तर त्या लोकांबद्दल योग्य दृष्टिकोन बाळगा. आणि पवित्र शास्त्र या संदर्भात काय म्हणतं? इफिसकराचं पत्र 6वा अध्याय, इफिसकराचं पत्र 6वा अध्याय आपण काढू आणि त्याचं दुसरं वचन, इफिसकराचं पत्र 6वा अध्याय आणि त्याचं दुसरं वचन आपण वाचणार आहोत. आपला बाप व आपली आई यांचा मान राख, यासाठी की तुझे कल्याण व्हावे व तू पृथ्वीवर दीर्घायू असावी. अभिवचन असलेली हीच पहिली आज्ञा आहे. बघा वचन काय सांगत आहे, आपला बाप व आपली आई यांचा मान राख यासाठी की तुझं चांगलं व्हावं. आता ही जी आज्ञा आहे ही आज्ञा फक्त वैवाहिक जीवनामध्ये मुलानेच हिचं पालन करावं अशा प्रकारची ही आज्ञा एकट्याला दिलेली नाहीये. जर मुलीने आपलं घर सोडून
जर मुलाला आपलं वैवाहिक साथीदार जे आहे स्वीकारलेलं आहे आणि त्याच्यासोबत एका नवीन कुटुंबाची सुरुवात केलेली आहे, तर त्या कुटुंबामध्ये फक्त मुलगा एकटा नाहीये, त्याच्या बरोबर त्याचे आई वडील देखील आहे, त्याच्या बरोबर त्याचे इतर जे काही भाऊ आहे बहिणी आहेत ते देखील त्या ठिकाणी आहे. आणि जसं लग्नाच्या अगोदर आपण मुलगी या नात्याने आपल्या आई वडिलांवरती प्रीती करायचो, आपल्या आई वडिलांचा आदर करायचो, त्याच प्रकारचा आदर आणि त्याच प्रकारची प्रीती आता आपल्याला आपल्या पतीच्या घरामधील इतर सदस्यांवरती करायची आहे. हे आज वर्तमान समयामध्ये अनेक वैवाहिक जोडप्यांना माहिती नसल्या कारणामुळं किंवा त्यांच्या जीवनामध्ये लीनता नसल्या कारणामुळं, सौम्यता नसल्या कारणामुळं, त्यांच्या जीवनामध्ये करुणायुक्त हृदय नसल्या कारणामुळं, त्यांच्या हृदयामध्ये आपण पाहतो की सहनशीलता नसल्या कारणामुळं आज ते जे आहे ते आदर करत नाहीये. उदाहरणार्थ एक जर आपण जर घेतलं, जर सासूबाईंनी जर सुनेला जर सांगितलं की लवकर उठत जा आणि लवकर उठून घरातली जी काही कामं आहेत ती करत जा, तर सासूबाईंचं हे सुनेला सांगणं चांगलं आहे का वाईट आहे? चांगलं आहे. परंतु आज प्रत्येक गोष्ट वर्तमान समयामध्ये चुकीच्या प्रकारे घेतली जाते वैवाहिक जीवनामध्ये, आणि ह्या गोष्टींना वैवाहिक जीवनामध्ये कटकट हे नाव दिलं जातं. लक्ष द्या, अनेक वेळा प्रॉब्लेम, क्लॅशेस, भांडणं, माझं तुझं हे का होतं माहितीये का? कारण आपण आपल्यापेक्षा मोठ्यांना किंवा आपल्या घरातील जे नवीन सदस्य आहेत ना, त्यांच्या बरोबर पहिली गोष्ट आपलं नातं हे घट्ट झालेलं नाहीये. दुसरी गोष्ट आपण त्या लोकांना समजून घेण्यामध्ये कुठंतरी कमी पडलेलो आहो, किंवा ते लोक आपल्या बरोबर वागत आहेत त्याबद्दल आपण त्यांना जे आहे ते क्षमाशीलता दाखवलेली नाहीये, सहनशीलता दाखवलेली नाहीये, सौम्यता आपण जे आहे त्यांना दाखवलेली नाहीये, किंवा करुणायुक्त हृदय आपण त्यांना दाखवलेलं नाहीये. आणि म्हणून कुठेतरी आपल्याला असं वाटतं की हे लोक हेतुपुरस्सर आपल्याला जे आहे ते त्रास देत आहे, पण तसं नाहीये. देवाचं वचन सांगत आहे की सर्वात पहिली गोष्ट की आपला बाप व आपली आई यांचा मान राखला पाहिजे. मग तो पतीने पण राखला पाहिजे आणि तो पत्नीने पण राखला पाहिजे. आणि पवित्र शास्त्र हे आपल्याला आपल्या नातेसंबंधामध्ये आपल्या घरच्या लोकांबद्दल योग्य दृष्टिकोन बाळगण्याकरता आपल्याला मदत करत असतो. आज लोकांकडं त्यांच्या घरच्यांकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे ना, तो गमावून बसलेले आहेत. ते त्यांच्याकडं चांगल्या प्रकारचा दृष्टिकोन हा नसल्या कारणामुळे त्यांना आता आपल्या घरातील इतर लोकांबरोबर कशा प्रकारे डील करायची हे कळत नाही, आणि मग त्याचं रूपांतर वादामध्ये होतं, त्याचं रूपांतर भांडणामध्ये होतं, त्याचं रूपांतर वेगळं निघून जाण्यामध्ये होतं, त्याचं रूपांतर एकमेकांची मनं जी आहे ती वाईट करण्यामध्ये त्याचं रूपांतर होऊन जातं. आणि वर्षानुवर्ष जे आहे चांगल्या नातेसंबंधामध्ये परिपक्वता येण्याऐवजी त्या नातेसंबंधामध्ये दुरावा येतो. आणि पहा, वचन सांगत आहे, मुले किती मोठी झाली तरी त्यांनी नेहमी आपल्या आईवडिलांचा मान राखलाच पाहिजे. पण आज आईवडिलांचा मान हा राखला जातो का प्रामुख्याने वैवाहिक जीवनात? राखला जातो? मी फक्त मुला संदर्भात बोलत नाहीये, मी सुने संदर्भात देखील ही गोष्ट बोलत आहे. किंवा मी फक्त सुने संदर्भात ही गोष्ट बोलत नाहीये, तर मी ही गोष्ट मुला संदर्भात देखील बोलत आहे. लक्ष द्या, तुम्ही किती जरी मोठे झालात तरी तुमच्याकडनं देवाला ही अपेक्षा आहे की तुम्ही तुमच्या
आई वडिलांचा जो मान आहे तो राखला पाहिजे आणि त्याच प्रकारच्या दृष्टिकोनातून तुम्ही तुमच्या घरातील इतर लोकांना जे आहे ते पाहिलं पाहिजे, कारण हा दृष्टिकोन जर तुमच्याकडे आहे तर तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये परमेश्वराचे आशीर्वाद हे आल्याशिवाय राहणार नाही. परमेश्वराची इच्छा ही आहे की तुम्ही नेहमी ही गोष्ट लक्षामध्ये ठेवली पाहिजे की मुलगा किंवा मुलगी या नात्याने तुमच्या स्वतःला त्याच्या आई वडिलांकडे लक्ष देण्याची गरज आहे. लक्ष द्या, तुम्हाला ही गोष्ट समजणं गरजेचे आहे की मुलगा किंवा मुलगी या नात्याने तुम्हाला ही गोष्ट समजली पाहिजे की त्यांना त्यांच्या आई वडिलांकडे लक्ष देणं गरजेचं आहे. जरी मुलगी लग्न होऊन आपल्या घरी आलेली आहे तरी तिला तिच्या मागे तिचे आई वडील आहेत आणि त्यांच्याकडे तिला लक्ष देणं गरजेचं आहे. ही गोष्ट पतीने जी आहे ती विसरता कामा नाही. किंवा पतीचं म्हणजे एका मुलाचं एखाद्या मुलीसोबत लग्न झालेलं आहे याचा अर्थ हा नाहीये की त्याच्या मागे दुसरं कोणी नाहीये, त्याच्या मागे त्याचे आई वडील आहेत आणि त्याला त्याच्या आई वडिलांकडे लक्ष देणं हे गरजेचं आहे. परंतु अनेक ठिकाणी आपण पाहतो की लग्न झालं की हा माझा नवरा आहे आणि त्याच्यावर तुमचा काही अधिकार नाही, माझा सर्व अधिकार आहे त्याच्या पगारावरती, माझा सर्व अधिकार आहे त्याच्यावरती, माझं सर्व. असं होतं की नाही होत? असं होतं का चर्च? हो. बघा तुम्ही, त्याच्यावरती आपण एक 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 असा अधिकार गाजवतो की त्या अधिकारामध्ये आपण त्याच्यावरती असलेल्या इतर ज्या जबाबदाऱ्या आहेत त्यापासून देखील त्याला आपण जे आहे ते दूर घेऊन जात असतो. लग्न झालं याचा अर्थ हा नाहीये की तुम्ही तुमच्या आई वडिलांचा आदर करू नये. लग्न झालं याचा अर्थ हा नाहीये की तुम्ही तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये जीवन जगत असताना तुमच्या मनामध्ये तुमच्या आई वडिलांविषयी प्रेम नसावं, अशातला हा भाग नाहीये. देवाचं वचन स्पष्टपणे सांगत आहे या ठिकाणी, मुलगा किंवा मुलगी या नात्याने तुमच्या सोबत्याला त्याच्या आई वडिलांकडे लक्ष देण्याची गरज आहे हे समजून घेणं गरजेचं आहे. पण अनेक ठिकाणी पतीला त्याच्या आई वडिलांकडे लक्ष देऊ देतात, अनेक ठिकाणी पत्नीला तिच्या आई वडिलांकडे लक्ष दिलं जाऊ देत, अनेक ठिकाणी पतीला आपल्या आई वडिलांना लागत असणाऱ्या ज्या गरजा आहेत त्याची पूर्तता करू दिली जात नाही. पत्नी त्या ठिकाणी चॉईस ठेवते, तुम्हाला ते पाहिजे की मी पाहिजे. पती पण चॉईस ठेवतो, तुला तुझ्या आई वडील पाहिजे का मी पाहिजे. तुम्ही विचार करा, अशा प्रकारचं जर दृष्टिकोन जर घरातील एकमेकांबद्दल जर तुमचा असेल तर त्या घरामध्ये खरंच शांतता राहील का? त्या घरामध्ये खरंच प्रीती राहील का? त्या घरामध्ये खरंच प्रेम राहील का? त्या घरामध्ये खरंच करुणायुक्त हृदय राहील का लोकांमध्ये? तुम्ही विचार करा. बारकाईने विचार करा. तुम्ही ज्यावेळेस विवाह करतात आणि तुम्ही नवीन कुटुंबाची सुरुवात करतात याचा अर्थ हा नाहीये की तुमच्या सर्व ज्या काही तुमच्या जे काही जबाबदाऱ्या आहेत त्या पूर्ण झालेल्या, अशातला भाग नाहीये. तुम्ही आणखीन जबाबदारीमध्ये जे आहे ना ते अडकले जातात, आणखीन तुमच्यावरती जबाबदारी पडते आणि त्या जबाबदारीला पार पाडण्याकरताच पवित्र शास्त्राची भरोशालायक तत्वांची आपल्याला आवश्यकता आहे. आणि भरोशालायक तत्वे काय आहे तर पहिली गोष्ट आपण पाहिलं की आपल्या मनामध्ये आपल्या घरातील लोकांविषयी करुणायुक्त हृदय असलं पाहिजे. आपल्याकडे जे आहे
ते ममता करणारे लोक आपण असलं पाहिजे. आपण सौम्यतेने आपण जे आहे ते स्वतःला ठेवलं पाहिजे घरातील इतर लोकांबरोबर. आपण सहनशील आपण असलं पाहिजे. आपल्याला सहन नाही होत. सासरे थोडे काही बोलले का, सासू थोडं काही बोलली का, सहन होतं का आपल्याला? होतं सहन आपल्याला? चर्च नाही. आपण सहन करतो? विचार करा, सहन करतो आपण? बारकाईने विचार करा. आपण सहन नाही करत. आणि त्याच ठिकाणी आई वडील रागवले तर? त्याच ठिकाणी आई वडील बोलले तर? म्हणजे विचार करा, किती आपल्याला वर्तमान समयामध्ये आपल्या लोकांना समजून घेण्याकरता समजदारीची आवश्यकता आहे. आणि वचन सांगत आहे या ठिकाणी, पवित्र शास्त्र म्हणते बघा, पवित्र शास्त्रामध्ये काय लिहिलेलं आहे, 1 करीन 13वा अध्याय आणि 4थं वचन पहा. 1 करीन 13वा अध्याय आणि त्याचं 4थं वचन कोणीतरी वाचा. प्रीती सहनशील आहे, परोपकारी आहे. प्रीती हेवा करत नाही, प्रीती बहाई मारत नाही, फुगत नाही. प्रीती बद्दल लिहिलेलं आहे. तुमच्या मनामध्ये तुमच्या घरच्या लोकांबद्दल योग्य दृष्टिकोन ज्यावेळेस तुम्ही बाळगता त्यावेळेस तुम्ही नेमकी काय करता माहितीये का? तुम्ही तुमच्या घरातील इतर लोकांबद्दल खऱ्या अर्थाने आपल्या मनामध्ये प्रीती ठेवत असतात. ज्यावेळेस मी घरचे लोक म्हणतो ना, त्यावेळेला त्या ठिकाणी सासू सासरे आलेत. आणि ते फक्त मुलाकडचेच नाही, ते मुलीकडचे पण. मुलीचे आईवडील आले, मुलाचे आईवडील आले, त्याचे दोघांचे आईवडील त्या ठिकाणी. आता तुम्ही योग्य दृष्टिकोन बाळगता तुमच्या घरच्यांबद्दल, म्हणजे नेमकं काय करता माहितीये का? तुम्ही तुमच्या घरच्यांबद्दल मनामध्ये प्रीती बाळगतात. आता जी प्रीती तुमच्यामध्ये आहे ना, ती प्रीती कशी आहे? भांडकुदळ आहे का? ती मारामारी करणारी आहे का? ती एकमेकांची निंदा करणारी आहे का? ती एकमेकांना उद्धट बोलणारी आहे का? ती एकमेकांचा अपमान करणारी आहे का? ती एकमेकांना जे आहे ते तुच्छ लेखणारी आहे का तुमच्यामध्ये प्रीती? बघा, प्रीती काय इथं देवाची सांगत आहे की प्रीती हेवा करत नाही. आणि आज सर्वात जास्त कुटुंब वर्तमान समयामध्ये उद्ध्वस्त होण्याच्या मागचं एकमेव कारण जर काय आहे तर हेवा आहे. अनेकांनी हेवा केलेला आहे, ज्याला आपण हिळस म्हणतो. हेवा, हेव्यामुळं कुटुंबाचे 2 भाग होतात. हेव्यामुळं कुटुंब उद्ध्वस्त होतं. हेव्यामुळं एकत्र नाही राहत. इथं म्हटलेलं आहे, प्रीती हेवा करत नाही, तेव्हा तुमच्या स्वतःच्या आई वडिलांसोबत नेहमी तुम्ही प्रीतीने राहणं गरजेचं आहे. कारण वचन सांगत आहे ठिकाणी, तेव्हा तुमच्या सोबत्याचा त्याच्या आई वडिलांसोबत जो नातेसंबंध आहे ना, त्यामुळं असुरक्षितता वाटून घेऊ नका. जर मुलगा कामून आलेला आहे आणि थोडा वेळ आपल्या आई वडिलांसोबत ज्यावेळेस बसतो, गप्पा मारतो ना, त्यावेळेला त्याच्या त्या आई वडिलांसोबत असलेल्या त्या नातेसंबंधामुळं पत्नीच्या मनामध्ये हेवा येतो. आईच लागते, बापच लागतो. आई बरोबर बोलतो, वडिलांबरोबर बोलतो. माझ्या बरोबर बोलत नाही, मला विचारच करत नाही, आईला विचारतो, लक्ष द्या. असं होतं की नाही होत? होतं की नाही होत असं? नाही होत का? होतं. पत्नी म्हणते पतीला, आईलाच विचारतात, वडिलांनाच विचारतात. ते नातं आहे ते.
जर मुलगा आई वडिलांकडे जाणार नाही, आई वडिलांसोबत आई वडिलांचा आदर तो करणार नाही, आई वडिलांवर जर प्रीती तो करणार नाही, आई वडिलांना जर तो विचारपूस करणार नाही, तर सर्व काही तो बायकोलाच करेल का? आणि बायकोची चहीच असते तसंच करावं त्यांनी. आणि बायको ज्या वेळेला अशा प्रकारची अपेक्षा आपल्या पतीकडनं करते ना, त्यावेळेला त्या पत्नीमध्ये प्रीती नाही, खऱ्या अर्थाने हेवा असतो, हेवा. किंवा असुरक्षितता वाटते पत्नीला, असुरक्षितता. असुरक्षितता बघा, गलती करायचं पत्र 5वा अध्याय, गलती 5वा अध्याय आणि 26 वचन काढा. गलती 5वा अध्याय आणि 26 वचन काढा. त्यामध्ये काय लिहिले पहा. आपण पोकळ अभिमान बाळगणारे, एकमेकांना चीड आणणारे व एकमेकांचा हेवा करणारे होऊ नये. वचन बघा, वचन काय स्पष्टपणे सांगत आहे. आपण एकमेकांना चीड आणणार होऊ नये. अनेक पत्नी आपल्या पतीला चीड आणण्यासारख्याच गोष्टी कौटुंबिक जीवनामध्ये करत असते. अनेक वैवाहिक सोबती हा एकमेकांचा हेवा कुटुंबामध्ये करत असतो आणि त्याच्यामुळं ते जे कुटुंब आहे ते जास्त दिवस एकत्र राहू शकत नाही. त्याच्यामुळे जे कुटुंब आहे त्यांच्यामध्ये जास्त दिवस प्रीती राहू शकत नाही. कारण आपण पाहतो की देवाचं वचन सांगतं की आपण आपला दृष्टिकोन आपल्या कुटुंबातील लोकांकडे बघण्याचा बदलणं फार गरजेचं आहे. जर आपण त्यांना जर अशा प्रकारच्या दृष्टिकोनातून पाहू, जो दृष्टिकोन आपल्या नातेसंबंधांना घट्ट करण्याऐवजी कमजोर करत आहे, तर आपल्याला आता आपल्या दृष्टिकोनावरती काम करायची गरज आहे. कारण आपल्या दृष्टिकोनामध्ये खऱ्या अर्थाने ममता राहिलेली नाहीये, किंवा आपण जे आहे ते आता विकसित विचाराचे झालेलो नाहीये. लग्न जरी झालेलं असेल तरी, लेकरं जरी झालेलं असेल तरी आपल्याला आपण विकसित विचाराचे झालेलो नाहीये. विकसित विचार काय आहे की हो, ते माझे पती आहे, पण एकीकडं ते कोणाचा तरी मुलगा पण आहे. हो, ती माझी पत्नी आहे, पण एकीकडे ती कोणाची तरी मुलगी पण आहे आणि तिला मुलीची जबाबदारी पार पाडणं गरजेचं आहे, मला मुलाची जबाबदारी पार पाडणं गरजेचं आहे. अशा प्रकारच्या विकसित विचारसरणीची कमतरता आज वैवाहिक जीवनामध्ये पती पत्नीच्या असल्या कारणामुळं आज ते परिवार टिकून न राहण्याच्या मागचे हेच कारण आहे. परिवारामध्ये दुसऱ्याने बदलावं अशी अपेक्षा आपण नेहमी करत असतो. सासूंनी बदललं पाहिजे, सासऱ्यांनी बदललं पाहिजे, नवऱ्याने बदललं पाहिजे, नणंदनी बदललं पाहिजे, तेराने बदललं पाहिजे, जावेने बदललं पाहिजे, याने बदललं पाहिजे, त्याने बदललं पाहिजे. अरे पण तुम्ही केव्हा बदलाल? सर्वांकडेच बदलायची अपेक्षा आपण करत असतो. अपेक्षा करणं चुकीचं नाहीये, चांगलं आहे. पण मग आपण दुसऱ्यांकडे ज्या दृष्टिकोनाने बघतो ना, त्याच दृष्टिकोनाने आपण आपल्या स्वतःकडे बघणं गरजेचं आहे. आणि आपण आपल्या स्वतःच्या दृष्टिकोनामधून आपल्या वैवाहिक जीवनामध्ये आणि आपल्या परिवारामध्ये जे काही इतर आपले लोक आहे ना, त्यांना आपण ममता दाखवणं गरजेचं आहे. त्यांना आपण आदर दाखवणं गरजेचं आहे. त्यांच्यावर आपण प्रीती करणं गरजेचं आहे. त्यांच्यासोबत आपण सौम्यतेने वागणं गरजेचं आहे. त्यांच्यासोबत आपण जे आहे ते लीनतेने वागणं गरजेचं आहे. त्यांच्याबद्दल आपल्या मनामध्ये जे आहे ना, त्यांनी जर आपल्याला किती जरी सताव केला, किती जरी त्रास दिला किंवा आपल्याला दुखवलं, तर आपल्यामध्ये सहनशीलता असणं गरजेचं आहे. कारण तुमची सहनशीलता ही तुमच्या घरातील इतर लोकांना बदलवण्याकरता फार महत्वाची भूमिका निभावत असते. पण आज सहनशीलता हा प्रकार दिसत नाही.
आज आपण पाहतो की सहनशीलता हा प्रकार दिसत नाही. आणि म्हणून लक्ष द्या, देवाचं सांगतं की प्रत्येकाने आपल्या आईबापाचा मान राखला पाहिजे. देवाचं सांगतं की तुम्ही प्रत्येकाने जे आहे आपल्या वैवाहिक जीवनामध्ये जीवन जगत असताना कधीही हेवा नाही करायचं. पतीचा हेवा करायचं नाही, सासू सासऱ्यांचा हेवा करायचं नाही, नणंद असेल किंवा देर असेल हेवा करायचं नाही. कारण आपण आपल्या परिवारातील इतर लोकांसोबत आपली नातेसंबंध ही घट्ट केली पाहिजे, ही घट्ट केली पाहिजे. पण आज वर्तमान समयामध्ये फार दुर्दैवाची गोष्ट आहे की एकमेकांचे नातेसंबंध हे घट्ट नाही. प्रत्येक परिवारामध्ये आपण पाहतो की वादविवाद आहे, भांडणं आहे. प्रत्येक परिवारामध्ये सासू सुनेमध्ये भांडणं आहे, सुनेमध्ये आणि नणंदमध्ये भांडणं आहे. पती हा पत्नीला सांगतो की शांत बस, पण पत्नी ऐकत नाही. पत्नी देखील पतीला उलटून बोलते. म्हणजे अनेक असे क्लॅशेस आहे परिवारांमध्ये, प्रॉब्लेम्स परिवारांमध्ये चालू आहे, समस्या परिवारांमध्ये चालू आहे. आणि ह्या सर्व प्रकारच्या गोष्टी परिवारामध्ये चालू असल्या कारणामुळं आज परिवार हा एकत्र राहत नाही. पण लक्ष द्या, तुमच्या हातामध्ये आहे. तुम्ही तुमच्या परिवारातील लोकांना कोणत्या चष्म्याने बघत आहात? हेव्याच्या चष्म्याने बघत आहात, असुरक्षिततेच्या चष्म्याने बघत आहात, का तुम्ही तुमच्या परिवारामध्ये कोणत्या दृष्टिकोनातून बघत आहात? तुम्ही तर लक्ष द्या, देवाचं वचन सांगत आहे, जर तुम्ही तुमच्या परिवारातील लोकांवरती प्रीती केली, तुम्ही तुमच्या परिवारातील लोकांकडे जर लक्ष दिलं, त्यांचा आदर केला, त्यांचा मान राखला, तर कोणत्याच परिवारामध्ये जे आहे ते वादविवाद होणार नाही. कोणतेच परिवार जे आहे ते उद्ध्वस्त होणार नाही. कोणतेच परिवार जे आहे ते आपल्या स्वतःच्या रक्ताच्या नात्यांना सोडून वेगळे राहणार नाही. आणि म्हणून देवाचं वचन सांगत आहे की तुम्ही तुमच्या घरच्यांचं मन कसं राखाल. ज्यावेळेस भांडणं होतं त्यावेळेला, ज्यावेळेला तुमच्या घरामध्ये क्लॅशेस होतात त्यावेळेला, आज चुका स्वीकारल्या जात नाही. आज जे आहे ते एकमेकांच्या चांगल्या गोष्टींकडे लक्ष दिलं जात नाही. आज आपण पाहतो की फार कमी ठिकाणी असं होतं की ज्या ठिकाणी सून आणि सासू एकत्र बसून जे आहे ते गप्पा मारतात. फार कमी ठिकाणी. आज फार कमी ठिकाणी असं होतं की सासू सुनेला मदत करते म्हणून कामामध्ये. फार कमी ठिकाणी असं होतं की सासू सून दोघं जण जे आहे ते गावामध्ये गेलेलं पाहायला भेटतं. आज फार कमी ठिकाणी असं होतं की एकत्र कुटुंब जे आहे ते फार कमी ठिकाणी दिसतं. फार कमी ठिकाणी. तुम्ही बघा, वर्तमान समयामध्ये फार कमी ठिकाणी या गोष्टी पाहायला भेटतात. आपण आपल्या कुटुंबावरती काम केलं पाहिजे. आपण आपल्या कुटुंबातील घरातील लोकांची जी मनं आहे ते विटळता कामा नये, ते खराब होता कामा नये. आपण आपल्या लोकांची मनं जिंकलं पाहिजे. आपण आपल्या लोकांचा आदर केला पाहिजे. आपण आपल्या नातेसंबंधामध्ये विकसित विचारसरणीचे असले पाहिजे. आपण सहनशील असलं पाहिजे. आपण आपल्या नातेसंबंधामध्ये सौम्य असलं पाहिजे. भांडण नकोय, वादविवाद नकोय, शिवीगाळ नको आहे, आरेतुरे नको आहे. आज बऱ्याच सुना सासूना सासऱ्यांना आरेतुरे म्हणतात, शिवीगाळ देखील करतात, त्यांना बरं वाईट म्हणतात. आज अनेक पती आपल्या सासू सासऱ्याला बरं वाईट म्हणतात, शिवीगाळ करतात, आरेतुरे करतात. हे खरं आहे की खोटं आहे? आदर केला पाहिजे, परिवारामध्ये आदर केला पाहिजे. प्रार्थना करू आपण. देवा, हे वचन सर्वांसाठी आशीर्वाद करू. आपण प्रार्थना करू. स्वर्गाच्या देवा, तुला धन्यवाद देतो. आम्हाला आमच्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीकडे बघण्याकरता चांगला दृष्टिकोन दे. आमचे नातेसंबंध हे कमजोर होत आहे, ते मजबूत हो अशी प्रार्थना करतो. ज्या परिवारामध्ये समस्या आहे त्या परिवारातील प्रत्येक व्यक्तीला ज्ञान दे, त्यांना कळू दे अशी विनंती आम्ही तुझ्याकडे करतो. जे शिकवलं आहे त्याप्रमाणे
चालण्याकरता प्रत्येकाला मदत कर. धन्यवाद देतो तू प्रार्थना ऐकली, येशूच्या नावात प्रार्थना केली म्हणून ऐकल्या. आमेन. आता आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याची कृपा, देवपिताची महान प्रीती, पवित्र आत्म्याची सहभागिता आमचा प्रभू येशू ख्रिस्त वैभवामध्ये येत नाही तोपर्यंत आता आणि पुढे सदा सर्व काळ असो. आमेन. हे प्रेज